हॅलो स्टुडंट, वेलकम. तर बघा, आजपासून आपल्याला पुढचं चॅप्टर सुरू करतोय आपण, पॉलिमर केमिस्ट्री. त्याचं स्टेट बोर्ड मध्ये जे काही नाव आहे त्या चॅप्टरचं ते आहे इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. पॉलिमर केमिस्ट्री एवढंच फक्त त्याचं एनसीईआरटी मध्ये नाव दिलेलं आहे आपल्याला. तर ह्या चॅप्टरला सुरुवात करायची. छोटंसं थेरॉटिकल चॅप्टर आहे, सोपं आहे, म्हणून आपण ते आधी कम्प्लीट करतो, जेणेकरून त्याचा अभ्यास तुमचा चांगल्यापैकी होऊन जाईल आणि त्याचं वेटेजही कमी आहे. एखाद प्रश्न तुम्हाला नीट मध्ये सीईटी मध्ये भेटला तर भेटला पॉलिमर केमिस्ट्रीचा, किंवा असू शकतो एक प्रश्न मिनिमम तुम्हाला. तीन चार ज्या काही तुम्हाला एक्झाम द्यायच्यात त्याच्यापैकी दोन एक्झाम मध्ये तुम्हाला याच्यावरचा तरी प्रश्न सापडेल पॉलिमर केमिस्ट्रीवरचा. ठीक आहे. तर छोटंसं सोपं चॅप्टर आहे पॉलिमर केमिस्ट्री. पॉलिमर्स आपल्याला आपल्या डेली लाईफ मध्ये डोमेस्टिक यूज साठी आपण जे काही पॉलिमर्स वापरतो, यूज करतो, ते माहितीच आहे. पॉलिथिन सगळ्यांना माहिती आहे. पॉलिथिन बॅग्स, कॅरी बॅग म्हणतो आपण त्यांना, ते पॉलिथिन आहे. ठीक आहे. नंतर ज्या काही प्लॅस्टिकच्या बऱ्यापैकी वस्तू असतात, बारीक पातळ वगैरे, त्याच्यामध्ये पॉलिथिन यूज केलेलं असतं. ओके. तसे भरपूर पॉलिमर आहेत. बॅकेलाइट आहे, त्याच्यानंतर पीव्हीसी पाईप. जे काही पाईप यूज केले जातात त्याला आपण पीव्हीसी पाईपच म्हणतो. कंपनी कुठलीही असो, पीव्हीसी नावाने ओळखलं जातं त्या प्लास्टिकला. नळा, जे काही नळाच्या फिटिंगचा वगैरे जो काही सामान भेटतो, ते सर्व प्रकारचे जे पाईप्स आहेत, शेतीमध्ये सुद्धा आपल्याकडे वेगवेगळ्या साईजचे पाईप वापरले जातात इंचानुसार, तर ते सर्व पीव्हीसी मध्ये येतात. पीव्हीसी मीन्स पॉलीव्हिनिल क्लोराईड, हा पॉलिमर असतो, त्याच्यापासून ते पाईप बनवलेले असतात पीव्हीसी पासून. ठीक आहे. तर मग आपल्याला अशा प्रकारच्या पॉलिमरचा स्टडी करायचा आहे. सुरुवातीला त्या पॉलिमरचा स्टडी सुरू करण्याच्या आधी बघा, एक मिनिट. पॉलिमरची डेफिनेशन आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे सुरुवातीला. व्हॉट आर पॉलिमर्स? हे जे पॉलिमर्स असतात ते खूप जियांट मॉलिक्युल असतात, खूप मोठे मॉलिक्युल्स असतात, मायक्रो मॉलिक्युल्स असतात आणि स्मॉल युनिट्स पासून बनलेले असतात. एन नंबर ऑफ स्मॉल युनिट्स म्हणजेच त्यांना मोनोमर म्हणतात. ते असंख्य मोनोमर एकत्र येऊन पॉलिमर तयार करतात. ओके. पॉली मीन्स मेनी अँड मर मीन्स पार्ट, एनी पार्ट. बऱ्याचशा पार्ट पासून हा पॉलिमर बनलेला असतो. ग्रीक लँग्वेज नुसार पॉलिमर वर्डचं मिनिंग काय आहे तर आपल्याला ते आता याच्यामध्ये दिलेलंच आहे बघा. केमिकली पॉलिमर्स आर कॉम्प्लेक्स जियांट मायक्रोमॉलिक्युल्स मेड अप फ्रॉम रिपीटिंग युनिट्स विच आर डिराइव्ड फ्रॉम स्मॉल मॉलिक्युल्स कॉल्ड एज मोनोमर्स. ठीक आहे. भरपूर रिपीटिंग युनिट्स असतात, स्मॉल युनिट्स असतात मोनोमरचे. ते एकत्र येऊन काय तयार करतात? पॉलिमर तयार करतात. हजारो लाखो युनिट एकत्र येतात मोनोमरचे आणि मग एखादा ठराविक प्रकारचा पॉलिमर फॉर्म होतो. ओके. पण डेफिनेशन काय दिलेली बघा. केमिकली पॉलिमर्स आर कॉम्प्लेक्स जियांट मॉलिक्युल्स, मायक्रोमॉलिक्युल्स मेड अप फ्रॉम रिपीटिंग युनिट्स. हे जे रिपीटिंग युनिट्स असतात हे कसले असतात स्टुडंट? मोनोमर्सचे असतात. विच आर डिराइव्ड फ्रॉम स्मॉल मॉलिक्युल्स कॉल्ड एज मोनोमर्स. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर पॉलिथिन नावाचा जो पॉलिमर आहे तो इथिन पासून तयार होतो. इथिन तर सगळ्यांना माहिती आहे, आपण ऑर्गॅनिक मध्ये अल्केन, अल्किन, अल्काईनचा अभ्यास केला. तर या अल्किन पासून, इथिन पासून कुठला पॉलिमर तयार होतो? पॉली इथिन तयार होतो. ठीक आहे. CH2 सिंगल बॉन्ड CH2, असे एन युनिट्स एकमेकांना जोडले जातात. जेव्हा एन युनिट्स ऑफ इथिन, इथिलीन एकमेकांमध्ये ऍड होतात, पॉलिमरायझेशन प्रोसेस होते. हे जे काही इथिन मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांमध्ये ऍड होतात. असंख्य मॉलिक्युल्स, एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ इथिन गेट ऍडेड टू इच अदर इन प्रेझेन्स ऑफ सर्टन टेम्परेचर, प्रेशर, गिव्ह राईज टू पॉलिमर पॉलिथिन. ठीक आहे. वरती इथिन आहे, त्याच्यापासून काय तयार होतं? पॉलिथिन तयार होतं. असे नंतर पीव्हीसी. आता इथे जागा कमी आहे आपल्याला. हा जो पीव्हीसी असतो तो कोणापासून तयार होतो? व्हिनिल क्लोराईड पासून तयार होतो. व्हिनिल क्लोराईडचं स्ट्रक्चर तुम्ही बघितलेलं आहे. व्हिनिल क्लोराईड म्हणजे CH2 डबल बॉन्ड CHCl, याचे एन युनिट्स एकमेकांमध्ये ऍड झाले, पॉलिमरायझेशन झालं, तर काय तयार होतं तुमचं? पॉलिव्हिनिल क्लोराईड तयार होतो. ठीक आहे. असा त्याचे एन युनिट एकमेकांमध्ये ऍड होतात. तर पुढे आपण बघणारच होत ते सर्व एक्झाम्पल. आता सध्या डेफिनेशनचं डिस्कशन चालू आहे आपलं. ठीक आहे. बघा, मग खाली एक्झाम्पल दिलंय. पॉलिमर्स आर हाय मॉलिक्युलर मास मॅक्रोमॉलिक्युल्स. मॅक्रोमॉलिक्युल्स असतात खूप खूप नंबर ऑफ मोनोमर्स एकमेकांमध्ये ऍड होऊन किंवा कंडेन्स होऊन हे पॉलिमर तयार झालेले असतात. त्याच्यामुळे त्याचं जे वेट असतं ते काय असतं? त्याचा जो मॉलिक्युलर मास असतं ते खूप जास्त असतं, कारण असंख्य मोनोमर, हजारो लाखो मोनोमर्स एकत्र येऊन पॉलिमर तयार होतो. ठीक आहे. मग मॅक्रोमॉलिक्युल्स तर असतातच ते, आणि मायक्रोमॉलिक्युल असल्यामुळे त्यांचं मॉलिक्युलर मास काय असेल? जास्त असेल.
Polymers are high molecular mass macromolecules. एक्झाम्पल पॉलिथिन, पीव्हीसी, टेरेलिन, जे जे आपल्याला एक्झाम्पल माहिती आहेत. अजून भरपूर प्रकार आपल्याला पुढे बघायचे, भरपूर एक्झाम्पल पुढे बघायचे, त्यांचं प्रिपरेशन बघायचंय, त्यांचे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे आणि कुठला पॉलिमर कुठल्या मोनोमर पासून तयार होतो ते लक्षात ठेवायचे. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की इथिन पासून काय तयार होतो, पॉलिथिन तयार होतो. व्हिनिल क्लोराईड पासून काय तयार होतो, पॉलिव्हिनिल क्लोराईड तयार होतो. यांचे एन युनिट सेवा एकमेकांमध्ये ऍड होतात. याच्यापासून तयार होतो इथिन पासून पॉली इथिन आणि व्हिनिल क्लोराईड पासून काय तयार होतो, पॉलिव्हिनिल क्लोराईड, पीव्हीसी. ठीक आहे, हे सोपे सोपे एक्झाम्पल जे तुम्ही ऐकलेले आतापर्यंत ते सांगितले. त्यानंतर पुढे बघा काय म्हटलंय, इन दिस चॅप्टर वी कन्सिडर मेनली मॅनमेड ऑर्गॅनिक पॉलिमर्स विथ रेफरन्स टू आस्पेक्ट सच एज टाइप्स, प्रिपरेशन अँड ऍप्लिकेशन्स. तर या चॅप्टर मध्ये काय शिकणार आहोत आपण ते सांगितलं बघा. या चॅप्टर मध्ये मेनली आपल्याला कसला स्टडी करायचा आहे, ऑर्गॅनिक पॉलिमर्स जे आहेत, मॅनमेड आर्टिफिशियल पॉलिमर्स जे आहेत, जसं मी बॅकेलाइटचं उदाहरण तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, मॅनमेड पॉलिमर आहे तो बॅकेलाइट, कम्प्लिटली इंडस्ट्रीमध्ये बनवला जातो. मग त्या मॅनमेड पॉलिमरचा स्टडी आपल्याला विशेष करून या चॅप्टर मध्ये करायचा आहे. नॉर्मली जे काही नॅचरल पॉलिमर्स आहेत, नॅचरल पॉलिमर्स मध्ये रबर ट्री पासून रबर भेटतो, तो सुद्धा पॉलिमरच आहे, पॉलिआयसोप्रीन म्हणतात त्याला. ठीक आहे, तर ते झाले नॅचरल पॉलिमर्स. आपल्याला कुठल्या पॉलिमरचा विशेष करून स्टडी करायचा या चॅप्टर मध्ये, सिंथेटिक पॉलिमर. सिंथेटिक म्हणजे जे बनवले जातात इंडस्ट्रीमध्ये, त्यांचा स्टडी आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचं आहे. विथ रिस्पेक्ट टू आस्पेक्ट सच एज देअर टाइप्स, प्रिपरेशन अँड ऍप्लिकेशन. त्यांचं प्रिपरेशन आणि ऍप्लिकेशन म्हणजे त्यांचे युजेस पण बघायचे, त्यांचे टाईप बघायचे वेगवेगळे. ठीक आहे, तर पुढची स्लाइड घेऊ आपण आता. बघा, पॉलिमरची डेफिनेशन महत्वाची होती याच्यामध्ये. केमिकली पॉलिमर्स आर कॉम्प्लेक्स जियांट म्हणजे खूप मोठे मॅक्रोमॉलिक्युल्स मेड अप फ्रॉम रिपीटिंग युनिट्स विच आर डिराइव्ड फ्रॉम स्मॉल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स कॉल्ड एज मोनोमर्स. छोट्या छोट्या ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स पासून मोठे मॅक्रोमॉलिक्युल्स तयार होतात, त्यांना आपण काय म्हणतो, पॉलिमर्स. आणि जे छोटे मॉलिक्युल तुम्ही वापरता पॉलिमर तयार करण्यासाठी त्यांना म्हणतात मोनोमर. मोनोमर म्हणजे सिंगल युनिट, आणि पॉलिमर म्हणजे एन नंबर ऑफ मोनोमर जेव्हा एकमेकांमध्ये कंबाईन होतात, ऍड होतील किंवा कंडेन्स होतील, त्याच्यानुसार टाईप सुद्धा बघायचे पुढे पॉलिमरचे, ऍडिशन पॉलिमरायझेशन, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. ठीक आहे, इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, सोपं चॅप्टर आहे. ओके, बघा पुढची स्लाइड घेऊ आपण आता. एक मिनिट. पुढचा टॉपिक बघायचा आपल्याला स्टुडंट, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. मग हे जे पॉलिमर्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन बघायचं आपल्याला. क्लासिफिकेशन पण वेगवेगळ्या बेसिसवरती आपण बघणार आहोत. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ देअर सोर्सेस. सोर्सेसच्या बेसिसवरती त्यांचं क्लासिफिकेशन कसं होतं, तर नॅचरल पॉलिमर्स, सिंथेटिक पॉलिमर्स आणि सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. नॅचरल पॉलिमर्स जे असतात ते पूर्णपणे नेचर पासून भेटतात आपल्याला, प्लांट पासून भेटतील किंवा अॅनिमल्स पासून भेटतील. ओके, त्याच्यानंतर जे सेमी सिंथेटिक पॉलिमर्स असतात ते नेचर पासून भेटतात, त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या प्रोसेस करतो आणि मग त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. त्या टाईपच्या पॉलिमर्सला असतात सेमी सिंथेटिक, म्हणजे अर्ध काम त्याचं नेचरने केलेलं असतं आणि अर्ध काम इंडस्ट्रीमध्ये केलं जातं. ओके, तर त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रोसेस केल्या जातात. त्या टाईपच्या पॉलिमर्सला जातात सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. आणि तिसरा प्रकार असतो सिंथेटिक पॉलिमर्स. तर सिंथेटिक पॉलिमर पूर्णपणे इंडस्ट्रीजमध्ये बनवले जातात, आर्टिफिशियल असतात, मॅनमेड असतात. ओके, तर ते तीन प्रकार आपण आता डिस्कस करू. क्लासिफिकेशन कोणत्या कोणत्या बेसिसवर बघायचं, देअर सोर्सेस, देअर स्ट्रक्चर, देअर पॉलिमरायझेशन प्रोसेसेस, त्याच्यानंतर देअर मॉलिक्युलर फोर्सेस, इलॅस्टोमर्स, थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स, थर्मोसेटिंग पॉलिमर्स. पुढे बघणार आहोत, सोपं आहे सगळं, काही विशेष नाही, थेरॉटिकल पार्ट आहे सुरुवातीचा. बघा, मग पॉलिमर्स आर क्लासिफाईड इन नंबर ऑफ वेज ऑन द बेसिस ऑफ देअर सोर्सेस, केमिकल स्ट्रक्चर, mode of polymerization, molecular forces and types of monomers and biodegradability. Biodegradability म्हणजे जे नेचरमध्ये डिकम्पोज होऊ शकतात त्यांचे ते बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. सध्याच्या काळामध्ये बायोडिग्रेडेबल पॉलिमर्सला जास्त स्कोप आलेला आहे, कारण की आतापर्यंतचे जे पॉलिमर्स मोठ्या प्रमाणात वापरले गेले, जसं की पीव्हीसी आहे, पॉलिथिन आहे, त्यांचं डिकम्पोजिशन नेचरमध्ये होत नाही, त्याच्यामुळे पोल्युशन वाढलं जास्त प्रमाणात, आणि त्यामुळे ते जे काही नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहेत त्यांचा वापर आता हळूहळू कमी होत चाललेला आहे. त्याच्यावरती बॅन लावतं सरकार. ओके, गव्हर्नमेंट जे असतं तशा पॉलिमर्स वरती काय करते, सध्या बॅन लावते. पॉलिथिनला शक्यतो आपल्याला माहिती आहे, पॉलिथिनचं एक्झाम्पल, की त्याला मध्येच बंदी येते, मध्येच बंदी उठते, मध्ये मध्ये कॅरी बॅगा भेटत नाहीत, देत नाहीत दुकानदार. ठीक आहे, तर ते पॉलिथिन आहे, कारण का,
त्याचा वापर कमी का करावा लागतोय, कारण ते बायोडिग्रेडेबल नाहीये. बायोलॉजिकली त्याचं डिग्रेडेशन होत नाही, जिथं राहील तिथं वर्षानुवर्ष ऍज इट इज राहतं ते. त्याच्यामुळे त्याचा वापर आता सध्या काय होतोय, कमी होत चाललेला आहे. आणि जे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहेत त्यांचं प्रिपरेशन, त्यांचं सिंथेसिस सायंटिस्ट लोक करून बघतात की जे त्याचे डिकम्पोज होऊन जातील इझिली, म्हणजे पोल्युशन वगैरे होणार नाही. ठीक आहे. मग नॉन बायोडिग्रेडेबल आणि बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स असे दोन प्रकार त्या बायोडिग्रेडेबिलिटीच्या बेसिसवरती आपल्याला बघायचे. ठीक आहे. बघा, पॉलिमर्स क्लासिफाईड इन नंबर ऑफ वेज ऑन द बेसिस ऑफ देअर सोर्सेस, केमिकल स्ट्रक्चर, मग स्ट्रेट चेन पॉलिमर, ब्रांच चेन पॉलिमर, नेटवर्क पॉलिमर, हे 3 प्रकार आहेत. त्याच्यात सोर्सेसच्या बेसिसवरती ऑलरेडी सांगितलं मी तुम्हाला. सोर्सेसच्या बेसिसवर कसं करतो आपण, नॅचरल पॉलिमर्स जे नेचर पासून भेटतात ते, त्यानंतर सेमी सिंथेटिक पॉलिमर नेचर पासून भेटतात आणि त्याच्यावरती थोडंफार केमिकल प्रोसेस केल्या जातात त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, आणि सिंथेटिक पॉलिमर जे पूर्णपणे इंडस्ट्रीमध्ये बनवले जातात, जसं की पॉलिथिन, पीव्हीसी आताच आपण डिस्कस केलं. त्याच्यानंतर तिसरा टाईप आहे क्लासिफिकेशनच्या बेसिसवरती मोड ऑफ पॉलिमरायझेशन. कुठल्या प्रकारचं पॉलिमरायझेशन केलं, ऍडिशन पॉलिमरायझेशन केलं का कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन केलं, त्याच्या बेसिसवरती थर्ड टाईपचं क्लासिफिकेशन बघायचंय. त्यानंतर मॉलिक्युलर फोर्सेस. मॉलिक्युलर फोर्सेस मी तुम्हाला सांगितलं, इलास्टोमर्स म्हणजे जे रबर सारख्या प्रॉपर्टी असतात, इलास्टिक प्रॉपर्टीज, त्यांना इलास्टोमर्स म्हणतात. त्यानंतर फायबर सगळ्यात जास्त मॉलिक्युलर फोर्सेस स्ट्रॉंगर कोणात असतात, तर फायबर्स मध्ये असतात, इझिली ब्रेक होत नाहीत ते. ठीक आहे. त्यानंतर थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स जे वितळतात हिटिंग केल्यावर, त्यांना थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स म्हणतात. आणि थर्मोसेटिंग पॉलिमर्स म्हणजे ज्यांना हीट केल्यावर वितळतात बट नंतर पुन्हा ती त्यांची ओरिजिनल पोझिशन ऑक्युपाय करत नाही. ठीक आहे. जे ओरिजिनल पॉलिमर पुन्हा तयार होत नाही त्यांचा, ते वेगळाच आकार ऑक्युपाय करून घेतात, त्यांना थर्मोसेटिंग पॉलिमर्स म्हणतात. जसं की रबर कुठलं टायर वगैरे बघा, टायर जाळलं वितळतं, ते साध्या प्लास्टिक सारखं वितळतं, बट थंड झालं की त्याचा वेगळाच अमॉर्फस फॉर्म ऑक्युपाय करतं, त्याचा पुढे फर्दर यूज करता येत नाही. ओके. थर्मोप्लास्टिक पॉलिमर जे असतात ते तुम्ही हिटिंग केलं की ते लिक्विड होतं, त्याचं लिक्विडला तुम्ही पुन्हा दुसरा आकार देऊन दुसऱ्या प्रकारची वस्तू बनवू शकता, त्यांना म्हणतात थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. ठीक आहे. मग त्याच्या बेसिसवरती मॉलिक्युलर फोर्सेसच्या बेसिसवरती आपण क्लासिफिकेशन बघू. त्यानंतर सगळ्यात शेवटी टाईप ऑफ मोनोमर्स आणि बायोडिग्रेडेबिलिटी. टाइप्स ऑफ मोनोमर्स म्हणजे होमो पॉलिमर, को पॉलिमर. एकाच प्रकारच्या मोनोमर पासून तयार होत असेल तर होमो पॉलिमर, म्हणजे जसं की पॉलिथिन आहे, पीव्हीसी आहे, एकाच प्रकारच्या मोनोमर पासून तयार होतात. पॉलिइथिन पासून पॉलिइथिन तयार होतो, व्हिनिल क्लोराईड पासून पॉलिव्हिनिल क्लोराईड तयार होतो, एकच मोनोमर आहे, त्यांना होमो पॉलिमर म्हणतात. जो दोन वेगवेगळे मोनोमर एकमेकांमध्ये ऍड होतात किंवा कंडेन्स होतात तर त्या टाईपच्या पॉलिमरला आपला आता को पॉलिमर. वेगवेगळे मोनोमर्स एकत्र येऊन पॉलिमर तयार करत असतील तर त्याला को पॉलिमर किंवा हेटेरो पॉलिमर सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. मग क्लासिफिकेशनला सुरुवात करू आपण आता. फर्स्ट टाइप ऑफ क्लासिफिकेशन बघायचं आहे आपल्याला, ऑन द बेसिस ऑफ देअर सोर्स और ओरिजिन. सोर्सच्या बेसिसवरती किंवा ओरिजिनच्या बेसिसवरती त्यांचं क्लासिफिकेशन कसं करतो आपण. नॅचरल पॉलिमर्स, नेचर पासून जे भेटतात ते, त्याच्यात 2 प्रकार पडतात, प्लांट पॉलिमर आणि ॲनिमल पॉलिमर्स. ठीक आहे. आता हे बघा, प्लांट पॉलिमर कॉटन, आपल्याकडे कापसाची शेती जास्त केली जाते, तो कॉटन जो आहे तो सुद्धा पॉलिमरच आहे. कपडे बनतात त्याच्यापासून, क्लोथ बनतात, टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये वापर केला जातो. ठीक आहे. तर प्लांट पॉलिमर म्हणजे जे आपल्याला प्लांट पासून भेटतात ते सर्व, आणि ॲनिमल पॉलिमर म्हणजे जे ॲनिमल पासून भेटतात, जसं की सिल्क आहे, रेशीम किडे असतात, रेशीम किड्यांपासून हे रेशीम तयार होतं, सिल्क तयार होतं. त्यानंतर अजून काय सांगतात आपल्याला, ऊल आहे, ऊल. ओके. ब्लँकेट्स वगैरे तयार करण्यासाठी केला जातो त्याचा वापर. तर अशा प्रकारचे पॉलिमर जे आहेत त्यांना नॅचरल पॉलिमर्स म्हणतात. त्याच्यानंतर सिंथेटिक आणि सेमी सिंथेटिक. सिंथेटिक जे पूर्णपणे इंडस्ट्रीज मध्ये बनतात ते. सेमी सिंथेटिक म्हणजे जे नेचर पासून भेटतात बट त्याच्यावरती केमिकल प्रक्रिया करून पुढे त्याच्या क्वालिटी इम्प्रूव्ह केल्या जातात, त्यांना आता सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. ओके. ठीक आहे. बघा, फर्स्ट टाइप बघू आपण त्याच्यातला आता. On the basis of their sources or origin, polymers are classified into 3 types: natural polymers, semi-synthetic polymers and synthetic polymers. Okay. क्रम तुमचा आदला बदल होऊ शकतो क्रम. बघा, पहिला टाइप आपण बघतोय नॅचरल पॉलिमर्स. मग आता नॅचरल पॉलिमर्स फर्दर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स: प्लांट पॉलिमर्स अँड ॲनिमल पॉलिमर्स. बघा, द पॉलिमर्स ऑब्टेन फ्रॉम नॅचरल सोर्सेस आर सेड टू बी नॅचरल पॉलिमर्स. जे नेचर पासून भेटतात त्यांना आपण नॅचरल पॉलिमर्स म्हणतो. ते फर्दर सब डिवाइडेड और क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. त्यांचे 2 प्रकार कुठले मग, ॲनिमल पॉलिमर आणि प्लांट पॉलिमर. ॲनिमल पॉलिमर्स आणि प्लांट पॉलिमर्स. ओके. तर ते पुढच्या स्लाइड वरती आहे, ते पुढच्या स्लाइड वरती आपण डिस्कस करू. थेरॉटिकल पार्ट आहे, नोट्स रेग्युलरली पूर्ण करा.
आणि जर काही कळत नसेल तर विचारा एनी टाइम. ठीक आहे. बघा पुढे त्याचे काही दोन प्रकार आहेत, प्लांट पॉलिमर आणि अॅनिमल पॉलिमर, ते आपल्याला डिस्कस करायचे. नॅचरल पॉलिमरचं क्लासिफिकेशन फर्दर बघतोय आपण. नॅचरल पॉलिमर्स क्लासिफाईड इंटू टू टाइप्स, प्लांट पॉलिमर्स अँड अॅनिमल पॉलिमर्स. मग आता हे जे प्लांट पॉलिमर्स आहेत, रबर त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे, नॅचरल रबर. रबर ट्री पासून लिक्विड फॉर्म मध्ये, लॅटेक्स म्हणतात त्याला, विस्कस लिक्विड असतं रबर म्हणजे, ते प्लांट पासून बनतं, प्लांट पासून मिळवलं जातं आणि त्याच्यावरती फर्दर पुढे वेगवेगळ्या प्रोसेस करून, क्रॉस लिंकिंग करून त्या रबरची क्वालिटी इम्प्रूव्ह केली जाते. ओके, कारण रबरचे पण भरपूर प्रकार आहेत. साधं रबर वेगळं, जे रबर बँड आपण वापरतो ते. त्यानंतर टायर तयार करण्यासाठी सुद्धा रबरच वापरलेलं असतं. मग त्या रबरची क्वालिटी आणि ह्या रबरची क्वालिटी सारखी असते का? नाही. मग त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रोसेस अजून फर्दर पुढे केल्या जातात. बट हा सुद्धा पॉलिमरच आहे, ज्याच्या ज्या प्रॉपर्टीज असतात थोड्या वीक असतात, मॉलिक्युलर फोर्सेस वीक असतात, लगेच ब्रेक होऊन जातं रबर. बरोबर, जे रबर ट्री पासून भेटतं ते थोडीफार प्रक्रिया त्याच्यावर केलीच जाते. ठीक आहे. मग पुढे ते आपण बघणार आहोत. प्लांट पॉलिमर्स बघा, दीज आर ऑब्टेन फ्रॉम प्लांट्स. हे जे प्लांट पॉलिमर असतात ते कुठून भेटतात आपल्याला? प्लांट पासूनच भेटतात. फॉर एक्झाम्पल कॉटन, लिनन आर ऑब्टेन फ्रॉम कॉटन प्लांट अँड फ्लॅक्स प्लांट रिस्पेक्टिव्हली. ते लिनन कापड भेटतं बघा, कशापासून भेटतं? त्याच्या प्लांट जे असतं, त्याचं झाड जे असतं त्याला फ्लॅक्स प्लांट म्हणतात. आणि कॉटन तर सगळ्यांना माहितीच आहे, आपल्याकडे याचीच शेती केली जाते जास्त पावसाळ्यामध्ये. ठीक आहे. तर हे झाले तुमचे प्लांट पॉलिमर्स. किंवा अजून एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर नॅचरल रबर जे असतं लॅटेक्सच्या फॉर्म मध्ये भेटतं. मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम लॅटेक्स ऑब्टेन फ्रॉम बार्क ऑफ रबर ट्री. रबर ट्रीचे जे काही फांद्या असतात त्या फांद्यांपासून हे रबर लॅटेक्सच्या फॉर्म मध्ये, विस्कस लिक्विडच्या फॉर्म मध्ये गोळा केलं जातं. ठीक आहे. हे झाले प्लांट पॉलिमर. त्याच्यानंतर सेकंड टाइप दिलाय नॅचरल पॉलिमर मध्ये अॅनिमल पॉलिमर्स. अॅनिमल पॉलिमर्स म्हणजे जे अॅनिमल पासून बनवले जातात, मिळतात, त्यांना अॅनिमल पॉलिमर्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल वूल इज ऑब्टेन फ्रॉम हेअर ऑफ शिप्स. मेंढीच्या केसांपासून हे ऊल बनवलं जातं. सिल्क इज ऑब्टेन फ्रॉम सिल्क वर्म. रेशीम किड्यांपासून रेशीम मिळवलं जातं. ठीक आहे. हे काय झाले तुमचे अॅनिमल पॉलिमर्स झाले. फर्दर यांच्यावरती पुढे प्रक्रिया केली जाते त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, मॉलिक्युलर फोर्सेस वाढवण्यासाठी. बट ते शेवटी काय आहेत? प्लांट पॉलिमर आहेत किंवा अॅनिमल पॉलिमर आहेत. प्लांट मध्ये आपण जसं बघितलं की नॅचरल रबर आहे, त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याच्यावरती सिंथेसिस करावा लागतो, म्हणजे सेमी सिंथेटिक मध्येही तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता. बट ऍक्च्युली जे रबर ट्री पासून भेटतं किंवा ह्या सिल्क वर्म पासून जे सिल्क भेटतं, ऍक्च्युली काय आहे? नॅचरल पॉलिमर आहे. ठीक आहे. बघा पुढे नेक्स्ट स्लाइड घेऊ आपण. हे दोनच प्रकार होते याच्यात. नॅचरल पॉलिमरचं क्लासिफिकेशन आपण डिस्कस केलं. पुढे बघायचं आपल्याला आता बघा, आता पुढचे दोन प्रकार जे शिल्लक होते आपल्याकडे ते सिंथेटिक पॉलिमर्स आणि सेमी सिंथेटिक पॉलिमर. सिंथेटिक पॉलिमर म्हणजे सोप्या भाषेत जे पूर्णपणे इंडस्ट्रीमध्ये बनवले जातात, मॅनमेड असतात, आर्टिफिशियली त्यांना बनवलं जातं वेगवेगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड यूज करून. ते काय असतील? तुमचे सिंथेटिक पॉलिमर्स असतील, इंडस्ट्रीज मध्ये बनवले जातात. ओके, दीज आर मॅनमेड पॉलिमर्स. हे पॉलिमर कसे असतात? तर पूर्णपणे मॅनमेड असतात, आर्टिफिशियली त्यांचं प्रिपरेशन केलं जातं इंडस्ट्रीज मध्ये. दीज आर मॅनमेड पॉलिमर्स. These polymers are artificially prepared by polymerization of one monomer or co-polymerization of two or more monomers. नंबर ऑफ मोनोमर्सचा यूज करून हे पॉलिमर्स मिळवले जातात. कुठे बनवले जातात? इंडस्ट्रीज मध्ये, कारखान्यांमध्ये. नायलॉन, टेरेलिन, निओप्रिन रबर आर सिंथेटिक पॉलिमर्स. ओके, यांचं प्रिपरेशन पुढे बघायचं आपल्याला. नायलॉनचं, टेरेलिनचं, निओप्रिनचं पुढे सगळ्यांचं आपण प्रिपरेशन बघणारच आहोत. ओके, दीज आर सिंथेटिक पॉलिमर्स. त्यांना कसं बनवलं जातं, त्यांचे मोनोमर कुठले, हे तेवढं आपल्याला लक्षात ठेवायचं असतं. रिॲक्शन लक्षात ठेवायची असते. मोनोमर लक्षात असेल तर पॉलिमरचं स्ट्रक्चर लिहिता येतं. ओके, तर पुढे आपण ह्या चॅप्टर मध्ये हे शिकणारच आहोत. These are further divided into three types, namely fibers, synthetic rubbers and plastics. हे जे सिंथेटिक पॉलिमर्स असतात त्याचे तीन प्रकार कुठले? एक तर ते फायबर असेल किंवा रबर असेल, सिंथेटिक रबर, निओप्रिन रबर जसं वरती आपण बघितलं तसं, किंवा वेगवेगळे प्लास्टिक असतील. ठीक आहे, बॅकेलाइट प्लास्टिक आहे. ते काय झाले तुमचे? सिंथेटिक पॉलिमर्स झाले. ते पूर्णपणे आर्टिफिशियली इंडस्ट्रीज मध्ये बनवले जातात, वेगवेगळ्या मोनोमरचं पॉलिमरायझेशन करून, को पॉलिमरायझेशन करून किंवा ऍडिशन पॉलिमरायझेशन करून. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड टाइप जो आहे, ऑन द बेसिस ऑफ नॅचरल सोर्सेस, सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. ओके, आपण क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर बघतोय? ऑन द बेसिस ऑफ देअर सोर्सेस. जे नॅचरल पॉलिमर्स असतात ते पूर्णपणे नेचर पासून भेटतात. अॅनिमल आणि प्लांट पॉलिमर असे दोन प्रकार बघितले.
त्यानंतर सिंथेटिक पॉलिमर जे पूर्णपणे इंडस्ट्रीज मध्ये बनवले जातात वेगवेगळ्या मोनोमरचा यूज करून. त्यानंतर थर्ड टाइप आहे सेमी सिंथेटिक पॉलिमर. सेमी सिंथेटिक म्हणजे जे नेचर पासून भेटतात, नेचर पासून पण भेटतात आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या केमिकल प्रोसेस पण अप्लाय केलेले असतात. त्यांना काय म्हणलं जातं सेमी सिंथेटिक. म्हणजे भेटतात नेचर पासून बट त्याच्यावरती थोड्याफार केमिकल प्रोसेस करून, केमिकल प्रक्रिया करून त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह केली जाते. ठीक आहे, त्यांना काय म्हणतो आपण सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. दीज आर डिराइव्ड फ्रॉम नेचर, नॅचरल पॉलिमर्स, नेचर पासून भेटतात ते. दीज आर ऑल्सो कॉल्ड एज रिजनरेटेड फायबर्स. त्यांना अजून काय म्हणू शकतो तुम्ही, रिजनरेटेड फायबर्स. सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह सच एज सेल्युलोज ऍसिटेट, सेल्युलोज नायट्रेट आहे. इथं नायट्रेट शब्द सुटलेला आहे. इथे काय पाहिजे होतं, सेल्युलोज सोबत सेल्युलोज नायट्रेट पाहिजे होतं. तेवढं करेक्शन करून घ्या नोट्स लिहिताना. सेल्युलोज नायट्रेट, ऍसिटेट रेऑन, सेल्युलोज नायट्रेट ऑलरेडी दिलाय, म्हणजे नुसतं सेल्युलोज म्हटलेलं आहे त्यांनी. केमिकल प्रोसेस पूर्ण करून बनवलेला सेल्युलोज नायट्रेट. थांबा एक मिनिट पुसतो मी. नॉर्मल सेल्युलोज किंवा सेल्युलोज ऍसिटेट म्हणा त्याला, ऍसिटेट रेऑन, सेल्युलोज नायट्रेट, विस्कस रेऑन, क्युप्रा अमोनियम सिल्क और क्युप्रा अमोनियम रेऑन आर फ्यू एक्झाम्पल्स ऑफ दिस कॅटेगरी. हे सगळे काय आता इथे दिलेले जे सर्व काही प्रकार आहेत, ऍसिटेट रेऑन, क्युप्रा अमोनियम सिल्क वगैरे, हे सर्व काय सेमी सिंथेटिक पॉलिमर्स आहेत. हे सगळे सेमी सिंथेटिक पॉलिमरचे काय असतील तुमचे एक्झाम्पल असतील. विस्कस रेऑन, क्युप्रा अमोनियम सिल्क वगैरे वगैरे किंवा रेऑन आर फ्यू एक्झाम्पल्स ऑफ दिस कॅटेगरी. सेमी सिंथेटिक पॉलिमर्स आर युज्ड इन प्रिपरेशन ऑफ नॉन इन्फ्लेमेबल फोटोग्राफिक फिल्म. यांचा यूज कुठे केला जातो ते दिलंय. सिनेमा फिल्म्स, वॉर्निशेस, वॉर्निश म्हणजे जे काही लाकडाच्या वस्तू असतात त्याला जे काही चॉकलेटी कलरची पॉलिश दिली जाते त्याला वॉर्निश म्हणतात, माहितीये ना. सिनेमा फिल्म म्हणजे जे काही पडदे असतात चित्रपट गृहामध्ये, ते पडदे बनवण्यासाठी, फोटोग्राफिक फिल्म ज्या असतात त्या बनवण्यासाठी या सेमी सिंथेटिक पॉलिमरचा यूज केलेला असतो. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जो क्लासिफिकेशनचा प्रकार दिलेला आपल्याला तो आहे ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर पॉलिमर्स क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. 3 प्रकारामध्ये क्लासिफिकेशन होतं पुन्हा एकदा. स्ट्रेट चेन पॉलिमर्स, ब्रांच चेन पॉलिमर्स अँड नेटवर्क और क्रॉस लिंक पॉलिमर्स. ओके, बघा क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर. स्ट्रक्चरच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन बघायचे पॉलिमर्सचं. डिपेंडिंग अपॉन हाऊ द मोनोमर्स आर लिंक टुगेदर, दॅट इज chain configuration, polymers classified into 3 general types: linear polymers, branch polymers and 3-dimensional cross-link polymers. 3-dimensional cross-link polymer म्हणायची गरज नाही, तुम्ही नुसतं त्याला नेटवर्क पॉलिमर किंवा क्रॉसलिंक पॉलिमर जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल. 3 प्रकार कुठले कुठले मग, स्ट्रेट चेन, ब्रांच चेन आणि क्रॉसलिंक पॉलिमर्स. ओके, बघा इथे लिहिलं 3 प्रकार. पहिला प्रकार आहे लिनियर म्हणजे स्ट्रेट चेन पॉलिमर, दुसरा ब्रांच चेन म्हणजे ज्यामध्ये ब्रांचिंग असेल थोडीफार, आणि तिसरा टाइप आहे क्रॉसलिंक पॉलिमर्स. क्रॉसलिंक पॉलिमर्सला आपण काय म्हणतो, नेटवर्क पॉलिमर. नेटवर्क पॉलिमर्स. ओके, ठीक आहे. द नेचर ऑफ लिंकिंग ऑफ मोनोमर्स डिपेंड अपॉन नेचर अँड नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप्स इन देम. हे जे नेचर असतं तो स्ट्रेट चेन पॉलिमर आहे, ब्रांच चेन पॉलिमर आहे का नेटवर्क पॉलिमर आहे, कशावर डिपेंड असतं, तो तुमचा जो काही मोनोमर तुम्ही घेताय सुरुवातीला पॉलिमर बनवायसाठी त्याच्यावरती डिपेंड असेल की तुमचा पॉलिमर कसा तयार होणार. तो स्ट्रेट चेन तयार होईल का ब्रांच चेन तयार होईल त्याच्यावर डिपेंड असेल. ब्रांच चेन मध्ये कार्बनचीच ब्रांच असते. ओके, बघा मग 3 प्रकार आपल्याला याच्यामध्ये बघायचे. पहिला प्रकार आहे लिनियर पॉलिमर्स और स्ट्रेट चेन पॉलिमर्स. व्हेन द मोनोमर मॉलिक्युल्स आर जॉईन टुगेदर इन लिनियर अरेंजमेंट, द रिझल्टिंग पॉलिमर इज स्ट्रेट चेन. जसं की मी तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल जे सांगितलं सर्वात आधीचं आपलं ओळखीचं आहे चांगला तो पॉलिमर. जेव्हा तुम्ही असे n मॉलिक्युल्स ऍड करता इथिनचे, आता इथिन कसं आहे स्ट्रेट चेन आहे ना, मोनोमर स्ट्रेट चेन जर असेल तर त्याचा पॉलिमर पण कसा तयार होईल, स्ट्रेट चेनच तयार होईल ना. काय होतं सिम्पली बघा, करून दाखवतो मी तुम्हाला. आता इथे जागा कमी आपल्याला, 1 मिनिट. आता दाखवता येईल बघा मला तुम्हाला. नेमकं हे ऍडिशन पॉलिमरायझेशन, पॉलिथिन जो तयार होतो तो कसा तयार होतो ते लक्षात घ्या. मी काय सांगितलं तुम्हाला, n नंबर ऑफ इथिन मॉलिक्युल एकमेकांमध्ये ऍड होतात. समजा हा फर्स्ट इथिन आहे, हा सेकंड इथिन आहे, हा थर्ड इथिन मॉलिक्युल आहे, बरोबर. असे n इथिन मॉलिक्युल एकमेकांमध्ये ऍड होतील. हा जो इथिन मॉलिक्युल असेल ना त्याच्या पुढच्या इथिनच्या कार्बनवर अटॅक करेल डबल बॉन्डचा यूज करून.
हा याच्या डबल बॉन्डचा यूज करून ह्या कार्बनला अटॅक करेल, हा त्याच्या पुढच्या कार्बनवरती अटॅक करेल आणि याचा बॅक साईडचा जो असेल तो याच्यावर अटॅक करेल. हे सर्वांचं डबल बॉन्डचं कन्व्हर्जन कशात होतं? सिंगल बॉन्डमध्ये. मग असे n युनिट्स एकमेकांना काय होतात? सिंगल बॉन्डने जोडले जातात n टाइम्स. ओके, आणि ते n मॉलिक्युल घेताय ना तुम्ही इकडे, म्हणून मग त्याचं लिहिताना शॉर्टकट मध्ये असं लिहिलं जातं. हे जे सर्व आपण यूज करतो या साईडला एक असतात मोनोमर असतात. ओके, आणि इकडे जो तयार होतो तुमचा मॅक्रो मॉलिक्युल त्याला काय म्हटलं जातं? पॉलिमर म्हटलं जातं. ठीक आहे, समजतंय? तर हे झाले स्ट्रेट चेन पॉलिमर. मग स्ट्रेट चेन मध्ये एक्झाम्पल पॉलिथिनचं आणि पीव्हीसीचं दिलंय. पॉलिथिन मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. पीव्हीसीचं म्हणजे कसं होईल बघा, व्हिनिल क्लोराईड पासून तयार होतो पॉलिथिन. हा व्हिनिल क्लोराईड आहे तुमचा CH2 CHCl. याचे n मॉलिक्युल्स एकमेकांमध्ये ऍड होतील. काय होईल? n मॉलिक्युल्स एकमेकांमध्ये ऍड होतील पॉलिमरायझेशन करून. पॉलिमरायझेशन म्हणजे काय? एखाद्या सर्टन टेम्परेचर आणि प्रेशरला तुम्ही काय करता? रिॲक्ट करता या मोनोमर्सला एकमेकांसोबत, आणि मग काय होतं? पॉलिमर तयार होतं. मग हा पॉलिमर कसा असेल बघा, CH2 सिंगल बॉन्ड CH, इथे Cl इथे ब्रांचिंग मध्ये दाखवावं लागेल. ऍक्च्युली हा ब्रांच चेन पॉलिमर नाहीये. इथे जी ब्रांच आहे ती ब्रांच कार्बनची आहे का? नाही, क्लोरीनची ब्रांच आहे ना. मग हा ब्रांच चेन मध्ये येत नाही, हा स्ट्रेट चेन पॉलिमरच आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये ब्रांचिंग कार्बनची नाहीये. साधा दोन कार्बन, जे कार्बन आहेत ते तर स्ट्रेट चेन मध्येच आहेत ना, त्याच्यामुळे हा लिनियर पॉलिमर असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे सेकंड टाइप बघायचं आपल्याला, ब्रांच चेन पॉलिमर्स. ओके, ब्रांच चेन पॉलिमर म्हणजे काय बघा आता, शेवटची स्लाइड आहे आपली आता. हे क्लासिफिकेशन आपलं संपलं की आपण उद्याच्या लेक्चरमध्ये फर्दर पुढचे जे टाइप्स आहेत क्लासिफिकेशनचे ते बघू. तुम्ही नोट्स 7च्या 7 पूर्ण करत राहा. काही कळत नसेल तर विचारा. हे सोपं चॅप्टर आहे, मला नाही वाटत त्याच्यामध्ये तुम्हाला काही विचारायची गरज पडेल. नाहीच काही कळलं तर विचारा. ठीक आहे, बघा मग सेकंड टाइप जो आहे तो आहे ब्रांच चेन पॉलिमर्स. आपण क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर बघतोय आता पॉलिमरचं? क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर किंवा टाइप ऑफ स्ट्रक्चर. टाइप ऑफ स्ट्रक्चर नुसार किती प्रकार पडतात? लिनियर पॉलिमर म्हणजे स्ट्रेट चेन पॉलिमर, दुसरा ब्रांच चेन पॉलिमर, आणि तिसरा नेटवर्क ऑर क्रॉसलिंक पॉलिमर्स. ओके, नेटवर्क पॉलिमर्सलाच आपण काय म्हणतो? क्रॉसलिंक पॉलिमर सुद्धा म्हणतो. ठीक आहे, याला बघा, हा जो नेटवर्क पॉलिमरला काय म्हणतो आपण? क्रॉसलिंक पॉलिमर सुद्धा म्हणतो, किंवा क्रॉसलिंकलाच नेटवर्क पॉलिमर सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, तर बघा मग आता डेफिनेशन दिलेले आहेत, आणि खाली जनरल तुम्हाला त्यांचं जे स्ट्रक्चर असेल ते कोणत्या प्रकारचं असेल ते सुद्धा दिलेलं आहे. ब्रांच चेन पॉलिमरचं काय असेल? त्यांच्यामध्ये ब्रांचिंग असते, ऍटलिस्ट एक तरी ब्रांच असेल त्यांच्यामध्ये. ठीक आहे, द सेकंड मोस्ट कॉमन अरेंजमेंट इज दॅट ऑफ ब्रांच चेन. ह्या पॉलिमरचं स्ट्रक्चर नुसार क्लासिफिकेशन मध्ये सेकंड टाइप ऑफ अरेंजमेंट कशी असते? तर ब्रांच चेन अरेंजमेंट असते. ठीक आहे, द सेकंड मोस्ट कॉमन अरेंजमेंट इज दॅट ऑफ ब्रांच चेन. मोनोमर हॅव्हिंग 3 फंक्शनल ग्रुप्स ऑर ऑलरेडी हॅव्हिंग साइड चेन गिव्ह राईज टू ब्रांच चेन पॉलिमर्स. फॉर एक्झाम्पल, जर समजा आपण प्रोपीन घेतला, बघा प्रोपीन, समजा प्रोपीन घेतला, त्या प्रोपीनचं कॉमन नेम असतं तुमचं प्रोपिलिन. असं बघा, CH2 डबल बॉन्ड CH3. हा काय प्रोपीन आहे, याचे n मॉलिक्युल जर एकमेकांमध्ये ऍड केले तर तुमचा जो पॉलिमर तयार होईल तो कसा होईल बघा, CH2 सिंगल बॉन्ड CH. इथं आता कार्बनची ब्रांच येते बघा, बरोबर, कार्बनची ब्रांच आली, म्हणजेच हे असे n प्रोपीनचे मॉलिक्युल जेव्हा एकमेकांमध्ये ऍड होतील तेव्हा हा पॉलिप्रोपीन तयार होईल. त्याला पॉलिप्रोपिलिन म्हणतात कॉमन नोमेनक्लेचर नुसार, पॉलिप्रोपिलिन. ओके, हा पॉलिप्रोपिलिन कसा आहे? तर ब्रांच चेन पॉलिमर आहे. कसं आहे? ब्रांच चेन पॉलिमर आहे. ओके, त्याच्यामध्ये काय असतं? एक तर फंक्शनल ग्रुप जास्त असतील, किंवा त्याच्यामध्ये ऑलरेडी एखादी ब्रांच असेल. जसं प्रोपीन मध्ये ब्रांच आहे नाही. प्रोपीनचं स्ट्रक्चर कसं लिहितो आपण बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH2. मग जेव्हा तुम्ही पॉलिमर लिहाल तेव्हा हा जो मिथिल ग्रुप आहे हा ब्रांचिंग मध्ये जातो, असं खाली बघा इथे दाखवलंय. त्याच्यामुळे याला ब्रांच चेन पॉलिमर मध्ये आपण ठेवू. या टाइपचे जे पॉलिमर्स असतात त्यांच्यामध्ये जास्त फंक्शनल ग्रुप असतात, एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप, ते ब्रांच चेन पॉलिमर्स तयार करतात. ठीक आहे, थर्ड जो टाइप आहे स्टुडंट ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, तो आहे क्रॉसलिंक पॉलिमर्स, और त्यांनाच आपण काय म्हणतो? नेटवर्क पॉलिमर म्हणतो. ठीक आहे, थर्ड type of arrangement is said to be crosslink or network polymers, where crosslink are produced between the linear chains as shown in figure. हे बघा, ही फिगर आहे, याच्यात जसं क्रॉस लिंकिंग दाखवली की दोन स्ट्रेट चेन असतील अशा, त्या दोन स्ट्रेट चेन एकमेकांना कुठल्या तरी प्रकारच्या लिंकेजने जोडल्या जातात. जसं नॅचरल रबर मध्ये सल्फरचा लिंकेज असतो, त्याला डायसल्फाइड लिंकेज म्हणतात, सल्फाइड लिंकेज. त्याच्यामुळे ते दोन रबर
पॉलिमर जे असतील त्यांच्यामध्ये काय होते, क्रॉस लिंकिंग होतं, अशा क्रॉस लिंकिंग होऊन नेटवर्क स्ट्रक्चर तयार होतं. ठीक आहे, म्हणजे समजा ही स्ट्रेट चेन आहे एक पॉलिमरची आणि ही एक स्ट्रेट चेन आहे किंवा त्याच्या खाली अजून एक चेन आहे, या चेन एकमेकांना काय होतात, जोडल्या जातात अशा क्रॉस लिंकिंग, आणि क्रॉस लिंकिंग झाल्यामुळे त्यांची पॉवर वाढते, त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना तोडू शकत नाही, इझिली ब्रेक करू शकत नाही. ठीक आहे, अशा प्रकारच्या पॉलिमरला काय म्हणतो आपण, क्रॉस लिंक ऑर नेटवर्क पॉलिमर्स म्हणतो. त्याचे एक्झाम्पल दिलेत बॅकेलाइट, मेलामाइन, ह्या वरच्याचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे इथं लो डेन्सिटी पॉलिथिन, किंवा तुम्ही अजून एक एक्झाम्पल लिहू शकता पॉलिप्रोपिलिन. मी तुम्हाला लिहून सुद्धा दाखवलं त्याचं प्रिपरेशन. प्रोपिलिन पासून पॉलिप्रोपिलिन तयार होतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये स्टुडंट आपण क्लासिफिकेशन बघितलं पॉलिमर्सचं ऑन द बेसिस ऑफ देअर सोर्सेस अँड ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर. सुरुवातीला डेफिनेशन बघितली पॉलिमरची. पॉलिमर्स आर मॅक्रोमॉलिक्युल्स, जियांट मॉलिक्युल्स मेड अप फ्रॉम स्मॉल रिपीटिंग युनिट्स कॉल्ड एज मोनोमर्स. एन नंबर ऑफ मोनोमर्स एकत्र येऊन हाय मॉलिक्युलर वेट मायक्रो मॉलिक्युल्स तयार होतात, जियांट मॉलिक्युल तयार होतात, त्यांना आपण पॉलिमर्स म्हणतो. आणि हा जो पॉलिमर वर्ड आहे तो कुठून डिराईव्ह केलाय, तर ग्रीक लँग्वेज मधून डिराईव्ह केलाय त्या पॉलिमर वर्डला. पॉली मीन्स मेनी, ग्रीक लँग्वेज नुसार पॉलीला मेनी म्हणतात, आणि मर मीन्स पार्ट, मग त्याच्यावरून हा वर्ड डिराईव्ह केलाय तुमचा पॉलिमर, मेनी पार्ट्स, पॉलिमर. ओके, आय होप तुम्हाला आजचं लेक्चर कळलं असेल. जर काही कळलं नसेल तर विचारू शकता. आता आपण थांबतोय, अभ्यास करत राहा, बाहेर निघू नका, जास्त काळजी घ्या. ठीक आहे.